आषाढी एकादशीच्या पावन दिवशी नेरूळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मंगल प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक नेते अंकुश सानप यांच्या पुढाकाराने आयोजित खिचडी व फळवाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। या सामाजिक उपक्रमात हजारो भक्तांनी आनंदाने सहभाग घेतला आणि भरपूर प्रसादाचा लाभ घेतला। या कार्यात मनसेचे प्रदेश नेते गजानन काळे तसेच इतर स्थानिक कार्यकर्त्यांनीही सक्रिय सहभाग घेतला। त्यांनी भक्तांना आशीर्वाद देत सर्व कार्यात हातभार लावला। भक्तांनी म्हटले की ईश्वराच्या सेवेला मानवतेचे दर्शन घडते। वास्तविक पुण्याचा आणि समाजसेवेचा प्रवास हा अंकुश सानप यांच्या प्रेरणेतून पुढे जात आहे। या उपक्रमाचे उद्दिष्ट सामाजिक एकात्मता, भक्ती भावना आणि समाजसेवेचा संदेश एकत्रितपणे लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच आषाढी एकादशीच्या आध्यात्मिक वातावरणाला विद्येष्णू रूप देणे होते। यामुळे नेरूळ परिसरातील नागरिकांमध्ये एक अजब आनंद आणि अभिनवाचं वातावरण निर्माण झालं। या उपक्रमामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकी याबद्दल सकारात्मक चर्चा रंगली आहे। रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्र आणि नवी मुंबई पण न्हावून निघालेले आणि सगळे आपल्या विठ्ठल भक्तीत तल्लीन झालेले। आमच्या अंकुशरावांनी सुद्धा नेहमीप्रमाणे इथे एक प्रसादाचा सगळ्यांचा स्टॉल लावलेला आहे आणि आपण बघताय खूप गर्दी नवी मुंबईकरांनी सुद्धा केलेली आहे। त्यामुळे विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्याचा आम्ही आनंद घेतो। सर्वप्रथम सर्वांना आषाढी कार्तिकीच्या खूप खूप शुभेच्छा। तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आज 4थं वर्ष आहे। आषाढी कार्तिकी एकादशी निमित्त खिचडी वाटप आणि केळी वाटप, फळे वाटप आम्ही दरवर्षी करतो आणि ही एक सेवा आहे, श्रद्धा आहे। विठ्ठलावर भक्ती करणारे संपूर्ण महाराष्ट्र हा विठ्ठलाचा वारकरी आहे। विठ्ठल भक्ती म्हणजे आपल्या आईवडिलांची भक्ती असते। त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी तुम्ही बघताय माझे विठ्ठल रुक्माई या ठिकाणी आले, माझे आईवडील या ठिकाणी आले आणि मी आत्तापर्यंत जवळजवळ हजारो भाविकांनी या ठिकाणी उपवासाची खिचडी खाऊन प्रसादाचा लाभ घेतला। ह्याच्यामध्ये माझा मित्र आहे, जसप्रीत आहे, पाटील साहेब आहेत। मनोभावे स्वतःच्या इच्छेने या ठिकाणी येऊन ते लोक प्रसाद वाटप करून ह्या भक्तीमध्ये सामील होतात। खरोखर सर्व विठ्ठल भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो आणि असाच हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालत राहो। मी ज्या वेळेस थकेल त्यानंतर माझा वारसा हक्क हा प्रसाद वाटप करण्याचा कोणीतरी पुढे निश्चित मी त्यांच्याकडे सुपूर्द करेल आणि ही सेवा अशीच अनंत राहून देईल अशी मी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना आषाढी कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा देतो। पुढे जर्नलिस्ट पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनेजा यांचा रिपोर्ट, नवी मुंबई।